एव्हरीवन, हॅपी न्यू इयर. स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन 2026 मधल्या व्हिडिओमध्ये. आज नाही का मस्तपैकी यांना सुट्टी पण होती, मग हे मला म्हटले आपण नवीन वर्षाची सुरुवात नाही का मंदिरामध्ये दर्शन घेऊनच करू. मग आम्ही इथं आमच्या रूम जवळच प्राचीन महादेवचं मंदिर आहे, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल. मग आज आम्ही तिथं चाललोय दर्शन घेण्यासाठी. चला तर मग जाऊ. हॅपी न्यू इयर तुम्हाला पण आणि तुमच्या घरच्यांना पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये आम्ही प्राचीन महादेव मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी, तुम्ही इथं बघा खूप सारे लोक दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. नवीन वर्षाची सुरुवात देवाचं दर्शन होऊन गेलं की खूपच छान होतं. त्यासाठी मस्तपैकी सगळे दर्शन घेण्यासाठी आले. आम्ही पण रेडी होऊन आलेलो आहे. चला आता मध्ये जाऊन बघू दर्शन होते की नाही, कारण की एवढी गर्दी आहे. मला घंटी वाजवणे. लाईन मध्ये लागायची. लाईन कशी बघा, त्या तिकडनं अशी गोल गोल फिरून मग अशी इथे वाटते. काय करायचं, चला मग. इथं तुळशी इंद्रायणी किती छान वाटतं. तुळशी इंद्रायणी पण लाईनची सुरुवात होती कुठून? तेच नाही, मला वाटतं तिकड नाही बाबा. खूप नाही, जास्तच मोठी. पहिले एवढी गर्दी जास्त तर श्रावण महिन्यामध्ये जेव्हा श्रावण सोमवार होते तेव्हा एवढी गर्दी व्हायची, पण वाटलं नव्हतं मला की आज एवढी गर्दी असेल म्हणून. जेव्हा असं वाटलं होतं की थोडेसे लोक असतील, अर्ध्या एक तासामध्ये दर्शन होईल, पण एवढी लंबी लाईन. हे बघ, तिथून गोल गोल फिरून मग पलीकडे मंदिराच्या मागून यायचं आहे, तेव्हा मंदिरात आत जाता येते. न्यू इयरचे एवढे लोक दर्शन घेण्यासाठी आले. पण छान आहे, खूप छान वाटते. एवढे सगळे आलेले दर्शन घ्यायला पण मजा येते. चला मग आता मध्ये जाऊन बघू मंदिरामध्ये. नदीचं पाणी, ही पण प्राचीन नदी आहे, खूप जुनी. पहिले किती छान वाटत असेल तिथं, मस्त नदीच्या काठाशी मंदिर. वाव, पहिले लोकांनी मस्त एन्जॉय केला. आपल्या वेळेस आहे पण मग मंदिरच आहे. नदी आहे पण ती खूप घाण झालेली. नंतर बाहेर जाईल ना तेव्हा तुम्हाला नदी पण दाखवेल. ही बघा गर्दी. इथून आपल्याला आत जायचं आहे, पण मागून फिरून यायचं आहे, तेव्हा आत जाते. कमी जाऊ अशी कोणाला समजणार आहे, मी छोटीच आहे. नाही तर घेतील ते लोक काठी मला. ते बाबा आहे वाटतं तिथं बघण्यासाठी. पण नका, मला न्यू इयर मध्ये चिटिंग नाही करणं आहे. मला दर्शन मनापासून घेणं आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण लाईन मध्ये राहीन आणि मग दर्शन घेईन. समजलं का? आज दर्शन खूप घाईमध्ये केलंय त्यांनी. दर्शन घेण्यासाठी किती घाई केली आहे, 1 मिनिट पण नाही उभं राहू दिलं त्यांनी. बस दर्शन घेतलं आणि लगेच बाहेर. सगळ्यांना दर्शन भेटलं पाहिजे त्यासाठी गेलं. पण छान आहे, मध्ये जाऊन भारी वाटत होतं. हा, आतमधला व्हिडिओ काही बनवता आला नाही. हा त्रिशूळ किती मोठा आहे, जवळून दाखवा ना. आज जास्त आले न्यू इयरचे. आज जास्त आलेले न्यू इयरचे. हो, नदीकडे जाऊ. काय मागितलं तुम्ही देवाला? माझ्यासाठी काहीतरी मागितलं. मंदिर छान आहे, पण ही नदी ना, नदीमध्ये खूप घाण पाणी आहे, खूप वास येतो डायरेक्ट इथं, खूप जास्त. उभं पण नाही राहू शकत. खूप छान वाटतंय. 2026 मध्ये माझ्याकडे माझ्या फॉलोअरसाठी एक सरप्राईज पण आहे, लवकरच सांगेल मी. बघ, हा सभागृह आहे मंदिराचा. तिथं वरती पण महादेवाची मूर्ती, गणपती बाप्पा, पार्वती देवी, किती छान वाटतंय. आमचं दर्शन वगैरे तर मस्त पैकी झालंय. गर्दी होती थोडी, पण मग दर्शन छान झालंय. मध्ये पण नाही 1-2 मिनिट असे उभे राहू जातात, लगेच बाहेर आलो. नदीची कडाच आलो, पण नदीमध्ये
पाणी एवढं स्वच्छ नाही तिथं खूप जास्त वास येतो. आणि मग नंतर हे मला विचारता येईल 2026 कसा जाऊ. 2026 माझा बी चांगला जाऊ आणि माझ्याबरोबर तुमचा बी चांगला. आता तुम्ही सांगा तुमचा 2026 कसा जाईल. सुरुवात तर खूप चांगली झाली आहे. दर्शन वगैरे झाले आता इथं, तर मला तुला असं वाटतंय की चांगलाच जाईल. तर बघूयात पुढे आता. मग आजच्या दिवसाची काय प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग न्यू इयर कसा सेलिब्रेट करणे तुम्हाला. घरी जायचं, आराम करायचं, आज सुट्टी आहे, वा एन्जॉय करू सुट्टी बस काय. चालेल तसंच करू आपण. चला आता निघूयात घरी. इथं गर्दी पण खूप आहे. आता इथं बसायला पण नाही जमत आहे जास्त आज. आणि घरी जाऊन मला न्यू इयर पण सेलिब्रेट करायचं आहे, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तर मग आज काय बनवणार आहे तू न्यू इयर स्पेशल. न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी तुम्हाला आवडतं ना, त्याच्यासाठी मी पिझ्झा बनवणार. ठीक आहे. पिझ्झा बेस पिझ्झा बेस्ट. पिझ्झा बेस तर घेतला. आता चला घरी जाऊन पिझ्झा बनवतो. चीजच्या स्क्यूब. चला तर मी आता न्यू इयरच्या पार्टीसाठी पिझ्झा बनवायला सुरुवात करते. हे पिझ्झा बेस आम्ही आता बेकरीमधून आणले. एकदम असे गरम गरमच करत होते ते. तिथून मस्त एकदम स्पंची पण हे बघा. आणि मग मी पिझ्झासाठी नाही का टमाटर असं गोल गोल स्लाइसमध्ये कापून घेतलं. कांदा पण सेम तसंच कापला. याच्यामध्ये अजून शिमला मिरची कमी आहे, पण ते मला आवडत नाही म्हणून मी टाकलं नाही. त्यासाठी मी हा टमाटो सॉस आणि हा मेयोनीज आणि हा पिझ्झा सॉस या सगळ्या 3-4 एवढं सामान जमा केलं आहे मी पिझ्झा बनवण्यासाठी. ही 2 चीजचे स्क्यूब आहे. डबल चीज बनवेल मी, डबल चीज पिझ्झा. चला करते मी सुरुवात. बघा तुम्ही कसा बनवते. गरम आहे तो अजून. हे बघा आणि त्याची साईज बघा. हे बघा ना किती असा, आणि तो किती नरम पण आहे, एकदम स्पंची. हे बघा मी चीज टाकून मला पिझ्झा पूर्ण रेडी केलेला. आता फक्त त्याला नाही का 5 मिनिटं कुक करायचं आणि लगेच माझा गरमागरम पिझ्झा रेडी. मी मस्तपैकी होममेड पिझ्झा बनवते. आता यांनी टेस्ट केल्यानंतर यांचं रिॲक्शन कसं राहतं ना ते मला पाहिजे. एकदम असं छान झालं पाहिजे, छान झालं पाहिजे. माझी मेहनत तर तशी छानच आहे. मस्तपैकी डबल चीज बनवला आहे मी. तर माझं 5 मिनिटामध्ये पिझ्झा बनवून रेडी आहे. बघा पूर्ण चीज पण मेल्ट झालेलं आहे. आणि माझ्या पिझ्झाला जास्त काही नाही, 60 रुपयाचा खर्च आलेला आहे घरी. आणि मस्त छानसा पिझ्झा बनवला आहे मी 60 रुपयामध्ये. 20 रुपयाचे चीजचे स्क्यूब घेतले, 15 रुपयाचा पिझ्झा बेस आणि हे थोडेसे माझे जे सॉसेस होते ते मी एकदाच आणून ठेवलेले आहे. ते पण काही नाही 40, 50, 45, 75 अशामध्ये भेटून जातात. आणि त्या याच्यामध्ये खूप सारे पिझ्झा बनतात. माझे पण खूप सारे बनलेले. मी म्हणजे किती दिवसापासून बनवते, अजून पण त्याच्यामध्ये 5-6 बनेलच. आणि बाहेर जर घ्यायला गेलं तर बापरे 250 आणि 300च्या खाली तर पिझ्झाच भेटत नाही. मग खाली घरी नाही का हा मस्तपैकी बजेटमध्ये पिझ्झा आहे आणि खूप छान बनलं. त्याचा वास एवढा भारी येतोय ना. हे बघा चीज पण किती भारी मेल्ट झालेले आहे. आता मी याला कट करते आणि ट्रेमध्ये सर्व करते ना, ते यांना टेस्ट करायला लावते कसा झाला आहे. ओव्हन न वापरता मी घरच्या घरी एवढा छान पिझ्झा बनवला आहे. बघायला पण मस्तच वाटते तो आणि खायला पण खूप टेस्टी. हे बघा तुमचा 5 मिनिटामध्ये पिझ्झा रेडी. सांगा आता टेस्ट करून की पिझ्झा कसा झाला. तुम्ही खायचंय का. मला खायचं आहे, पण पहिले मला रिव्ह्यू घ्यायचा आहे. जोपर्यंत तो रिव्ह्यू घेत नाही तोपर्यंत मला करमत नाही. कसं झालं एकदम मस्त झालाय खरंच. बाहेर खातो तसं. वाव थँक्यू. झाला ना मग तुमचा न्यू इयर एकदम बेस्ट. मस्त एकदम. अजून जे 2 बाकी ना बेस्ट ते पण मी लवकरच तुम्हाला बनवून खाऊ घाले. अशा प्रकारे आम्ही आज नाही का न्यू इयर सेलिब्रेट केलेलं आहे. तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.